चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तर आज आषाढ एकादशी निमित्त बऱ्याच ताई आपल्या शॉपला आलेल्या आहेत. कोणी स्वामींची मूर्ती घ्यायला, पूजा साहित्य घेण्यासाठी आणि भेटण्यासाठी. तर दुरून दुरून ताई दादा येत आहेत आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे. आणि आषाढ एकादशी असल्यामुळं हे बघा आमचा स्वामी परिवार इकडे बघा. ह्या ताई पुण्यातून आल्यात, आपले सगळे व्हिडिओ बघतात. ह्या ताई हा परिवार आहे पूर्ण. इकडे बघा हे आमच्या कायमच्या टीचर. तुम्ही मागच्याच वेळेस एका ताईंनी तुमचं नाव काढलं होतं, मग त्या तुम्हाला ओळखतात असं त्या बोलल्या होत्या. तर ह्या बघा ह्या टीचर आहेत, स्वामींना घ्यायला आलेत. आणि सगळा परिवार गुरुपौर्णिमेत स्वामींची मूर्ती, पूजा साहित्य. कुठून आला बाळा? कुठून आलाय? भोसरीतून आलेत बघा हे सर्वजण. आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी फुलाच्या रूपात किंवा कशाच्या ना कशा रूपात आपल्याला दर्शन देतात किंवा आशीर्वाद देतात. बघणाऱ्याची नजर साफ असणं आणि स्वामींप्रती भक्तिभाव असेल त्यांना स्वामी आशीर्वाद किंवा दर्शन किंवा त्यांच्यावरती स्वामींचं संरक्षण कवच हे नेहमी राहतं. आता गुरुपौर्णिमा येते आणि भरपूर ताई दादांना नवीन स्वामींची सेवेकरी पण काही घडतायत. व्हिडिओ बघतात यूट्यूबचे, त्यांच्या मनाला समाधान लागतं, छान वाटतं आणि ते सुद्धा स्वामी सेवेकरी घडतात. ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा स्वामींची भक्ती करा. असं म्हणणार नाही की मूर्ती आमच्याकडेच घ्या. तुम्हाला जिथं आवडते, जिथं जाल तिथून तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊन सुद्धा सेवा करू शकता. नित्य अभिषेक, नित्य स्वामींचं नामस्मरण हे नक्की करा. श्री स्वामी समर्थ.